बँका, पतसंस्था, फायनान्स कंपनी आणि वित्तीय संस्थांच्या मनमानी कारभाराला आळा घालण्यासाठी तसंच शेतकरी आणि कर्जदारांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र लोकाधिकार समितीच्या शाखा गावागावात स्थापन झाल्या पाहिजेत। संघटनेच्या प्रत्येक कार्यकर्त्यांना किमान एक तरी शेतकरी किंवा कर्जदाराची आत्महत्या थांबवण्यासाठी प्रयत्न करावेत आणि अडचणीत असलेल्या कुटुंबांना धीर देऊन त्यांच्या पाठीशी उभं राहावं असं आवाहन महाराष्ट्र लोकाधिकार समितीचे अध्यक्ष प्रसाद करंदीकर यांनी केलं। आदमापूरमध्ये महाराष्ट्र लोकाधिकार समितीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते। आदमापूरमध्ये महाराष्ट्र लोकाधिकार समितीचा मेळावा संपन्न झाला। यावेळी नवीन कार्यकर्त्यांचा संघटनेत प्रवेश झाला। त्यांचा सत्कार संघटनेच्या वतीनं करण्यात आला। कायदे आणि बँकिंग व्यवस्थेवर भाष्य करताना ॲडव्होकेट प्रसाद करंदीकर यांनी गंभीर आरोप केला। ज्या लोकांना आपण कायदे बनवण्यासाठी निवडून देतो त्यांच्याच बँका आहेत, त्यामुळे अनेकदा पारित होणारे कायदे आणि परिपत्रकं ही बहुतांश बँकांच्या बाजूने झुकलेली असतात। त्यामुळे सामान्य कर्जदार आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी संघटित लढा उभारण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी संघटनेचे नेते योगेश वाघमारे यांनीही मार्गदर्शन केलं। संघटनेचे पदाधिकारी किंवा शेतकऱ्यांवर कुठेही अन्याय होत असेल तर महाराष्ट्र लोकाधिकार समिती त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील। घाबरू नका, संघटित व्हा असं आवाहन वाघमारे यांनी केलं। यावेळी संघटक ओंकार फास्के यांनीही महाराष्ट्र लोकाधिकार समितीबाबत माहिती दिली। मेळाव्याच्या शेवटी शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी जनजागृती मोहीम, कायदेशीर मार्गदर्शन शिबिरं आणि प्रत्येक गावात लोकाधिकार समितीची शाखा स्थापन करण्याचा संकल्प करण्यात आला। मेळाव्याला संघटक ओंकार फास्के, नंदकुमार लोखंडे, विक्रमसिंह नावडकर, ॲडव्होकेट सुप्रिया शिरदाळे, राजश्री जेवरे, प्रवीण अकुर्डे, हमीद भाई, निलेश भाट, संग्राम मांगोरे, विजय कांबळे, सूरज फराकटे, नदीम बागवा, नंदकिशोर सुतार, सौरभ कवडे, निरंजन कुंभार उपस्थित होते।